Hello students, welcome in the online lecture. This is the last lecture, that is the 9th lecture on the topic reproduction in lower and higher animals. In the last lecture, we will study about the different contraceptive devices and amniocentesis. In this lecture, we will study about the next point or last points in the topic, that is the sexually transmitted diseases and second infertility. मागच्या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळे कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेस विषयी स्टडी केलं, ॲम्निओसेंटेसिस विषयी स्टडी केलं. या लेक्चरमध्ये आपण पहिल्यांदा स्टडी करतोय सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. Diseases or infections which are transmitted through sexual intercourse are collectively called sexually transmitted diseases or venereal diseases or reproductive tract infections. जे डिसीजेस सेक्शुअल इंटरकॉर्समधून ट्रान्समिट होतात वन पार्टनर टू अनदर पार्टनर, त्या डिसीजेसना सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस असं म्हटलं जातं किंवा व्हेनेरियल डिसीजेस असं म्हटलं जातं किंवा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन असं सुद्धा याला म्हटलं जातं. द मेजर व्हेनेरियल डिसीजेस आर सिफिलिस अँड गोनेरिया. व्हेनेरियल डिसीजेस दोन महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला आहे सिफिलिस आणि दुसरा आहे गोनोरिया. या दोन डिसीजेसचा चार्ट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, टेबल नंबर 2.24 सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. तो टेबल काय आहे बघूया आणि त्याच्यावरून आपण डिसीजेस स्टडी करूया. या टेबलमध्ये तुम्हाला सुरुवातीला नेम ऑफ डिसीजचा कॉलम दिसेल, दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला डिसीज सिपिलसविषयी माहिती दिसेल, तिसऱ्या कॉलममध्ये गोनोरियाविषयी माहिती दिसेल. तर सुरुवातीला पॉझिटिव्ह एजंट दिलेलं आहे, इन्क्युबेशन पिरियड दिलेलं आहे, इन्फेक्शन साईट दिलेली आहे, सिम्पटम्स दिलेले आहेत, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स दिलेले आहेत आणि लास्ट पॉईंट त्यांनी ट्रीटमेंट दिलेला आहे. तर सुरुवातीला आपण सिपिलिस या डिसीजविषयी बघूया. द पॉझिटिव्ह एजंट ऑफ द सिपिलिस इज ट्रिपोनिमा पोलिडियम. ही बॅक्टेरिया जी आहे ती सिपिलिस या डिसीजची पॉझिटिव्ह एजंट आहे. ट्रेपोनिमा पॅलिडम ही बॅक्टेरिया पॉझिटिव्ह एजंट आहे. इन्क्युबेशन पिरियड जो आहे या बॅक्टेरियाचा 3 to 4 weeks. द इन्फेक्शन कोणत्या साईटला होतं तर म्युकस मेम्ब्रेन इन जेनायटल, रेक्टल अँड ओरल रिजन्स. म्युकस मेम्ब्रेन जे आहे जेनायटल रिजनमध्ये असणारं किंवा रेक्टल रिजनमध्ये असणारं किंवा ओरल रिजनमध्ये असणारं, या ठिकाणी या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होतं. सिम्पटम्स काय दिसतात? प्रायमरी लेशन्स कॉल्ड चान्सरी ॲट द साईट ऑफ इन्फेक्शन. चान्सरी इज फॉर्म्ड ऑन एक्सटर्नल जेनायटिलिया, स्किन रॅशेस अँड माइल्ड फीवर, इन्फ्लामेटेड रॅशेस, इन्फ्लामेटेड जॉईंट्स, लॉस ऑफ एअर्स, then paralysis, degenerative changes occur in the heart and brain. All these are the symptoms of the syphilis. इन्फेक्शन्स ज्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी लेशन्स उठतात, चट्टे उठतात, ज्याला चान्सरी असं म्हटलं जातं. हे जे आहेत एक्सटर्नल जेनायटिलियावरती उठतात, स्किनवरती रॅशेस उठतात, माइल्ड फीवर येतो, ताप येतो, इन्फ्लामेटेड जॉईंट्समध्ये इन्फ्लामेशन होतं, लॉस ऑफ हेअर्सचा लॉस होतो आणि सिव्हिअर इन्फेक्शन जर झालं असेल तर पॅरालिसिस, डिजनरेटिव्ह चेंजेस ऑकर इन द हार्ट अँड ब्रेन. नेक्स्ट द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय येतात बघा सिपिलिस या डिसीजसाठी. एज्युकेशन अबाउट सेक्स प्रॅक्टिसेस, sex hygiene, avoid sex with unknown partner or multi-partners, and last, using condom during coitus. All these are the preventive measures for the disease syphilis. Last point, the treatment which is used for the syphilis is the antibiotic penicillin is used for the treatment on the syphilis. The next disease which are the sexually transmitted disease, that is the gonorrhea. This disease caused by the bacteria which is called as Neisseria gonorrhoeae. Neisseria gonorrhoeae
या बॅक्टेरियामुळं होणारा हा डिसीज आहे गोनोरिया. याचा इन्क्युबेशन पिरियड मेलसाठी आहे 2 to 14 डेज आणि फिमेलसाठी आहे 7 to 21 डेज. इन्फेक्शन साईट कोणते आहे? म्युकस मेम्ब्रेन ऑफ युरोनोजेनायटल ट्रॅक्ट, रेक्टम, थ्रोट अँड आईज. युरोनोजेनायटलमध्ये असणारं, ट्रॅकमध्ये असणारं म्युकसच्या मेम्ब्रेनमध्ये किंवा रेक्टममध्ये असणाऱ्या म्युकसच्या मेम्ब्रेनमध्ये किंवा थ्रोट आणि आईजमध्ये याचं इन्फेक्शन होतं. सिम्टम्स काय दिसतात बघा याचे. मेलमध्ये पर्टिक्युलर कोणते सिम्टम्स दिसतात? पार्शियल ब्लॉकेज ऑफ युरेथ्रा अँड रिप्रोडक्टिव्ह डक्ट्स, पस फ्रॉम पेनिस, पेन अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन, अर्थरायटिस एक्सेट्रा. मेलमध्ये दिसणारे हे सिम्टम्स आहेत. ब्लॉकेज होतं, पार्शियल ब्लॉकेज होतं युरेथ्रामध्ये आणि रिप्रोडक्टिव्ह डक्ट्समध्ये. पस येतो पेनिसमधून बाहेर. पेन्स होतात. कधी? बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन. अर्थरायटिस म्हणजेच जॉईंट पेन होतात. फिमेलमध्ये कोणती लक्षणं दिसतात त्याची? पेल्विक इन्फ्लामेशन ऑफ युरिनरी ट्रॅक, स्टरिलिटी, अर्थरायटिस. The children born to affected mother suffer from gonococcal ophthalmia and gonococcal vulvovaginitis of girls before puberty. मदर जर सफर असेल, अफेक्टेड असेल, तर बॉर्न झालेले जे चिल्ड्रन आहे त्याच्यामध्ये गोनोकॉकल ऑप्थॅल्मिया आणि गोनोकॉकल वजायनिटिस ही गर्लमध्ये प्युबर्टी येण्यापूर्वी दिसणारी लक्षणं आहेत. आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत? तर सेक्स हायजीन, यूजिंग कंडोम ड्युरिंग क्वायटस, अवॉइडिंग सेक्स विथ अननोन पार्टनर और पार्टनर्स. फॉर बोथ डिसीजेस the preventive measures are similar because these diseases are transmitted through the sexual intercourse. That's why the preventive measures are similar for the both diseases. Last treatment, सेफिक्सिम हे जे अँटीबायोटिक आहे, हे अँटीबायोटिक वापरलं जातं गोनोरिया या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी. This is about the sexually transmitted diseases, syphilis and gonorrhea. नेक्स्ट पॉईंट आपल्याला या टॉपिकमधला स्टडी करायचा आहे. शेवटचा पॉईंट आहे जो आहे इनफर्टिलिटी. इनफर्टिलिटीची डेफिनेशन काय आहे बघा. इनफर्टिलिटी इज डिफाइंड ॲज द इनॅबिलिटी टू कन्सीव नॅचरली आफ्टर रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. कन्सीव होण्यासाठी जर प्रॉब्लेम असेल फिमेलमध्ये, अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स चालू असून सुद्धा, तर त्या प्रॉब्लेमला इनफर्टिलिटी असं म्हटलं जातं. द कॉजेस ऑफ इनफर्टिलिटी कुड बी फिजिकल, कंजनायटल डिसीजेस, इम्युनॉलॉजिकल और इव्हन फिजिओलॉजिकल. कोणतीही कारणं असू शकतात. फिजिकल असू शकतं, कंजनायटल असू शकतं, कोणतेही डिसीज असल्यामुळं असू शकतं, इम्युनॉलॉजिकल असू शकतात किंवा सायकॉलॉजिकलसुद्धा असू शकतात. द कॉमन फिजिकल कॉजेस इन फिमेल्स आर पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम PCOS, हार्मोनल इम्बॅलन्स, एंडोमेट्रोसिस, while in male it is less sperm count and small size of penis. कॉजेस त्याचे जे आहेत, कारणं जे आहेत, फिजिकल कारणामध्ये PCOS असणं फिमेलमध्ये, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असणं किंवा हार्मोनल इम्बॅलन्स असणं किंवा एंडोमेट्रिओसिस असणं, यामुळं फिमेलमध्ये इन्फर्टिलिटी असू शकते. किंवा मेल पार्टनरमध्ये जर लेस स्पर्म प्रोड्यूस होत असतील किंवा स्मॉल साईज असेल पेनिसची, तरीसुद्धा फिमेलमध्ये इन्फर्टिलिटी असू शकते. प्रायर टू 1978 infertile couple had two options, adopt or be childless. 1978 पूर्वी इनफर्टाईल असणाऱ्या कपलमध्ये एकतर दोन ऑप्शन असायचे, एकतर दत्तक मूल घेणं किंवा दुसरं म्हणजे मुलाशिवाय राहणं. बट टुडे इनफर्टिलिटी कपल्स हॅव मेनी ऑप्शन्स टू हॅव अ चाइल्ड, सच ॲज fertility drugs, test tube babies, artificial insemination, IUI, surrogate motherhood, etc.
पण आज आत्ताच्या सध्याच्या घडीमध्ये बऱ्याच प्रकारच्या ऑप्शन्स इनफर्टाईल कपल्स समोर आहेत. मग ड्रग्ज आहेत फर्टिलिटीसाठी असणारे, टेस्ट ट्यूब बेबीचं ऑप्शन आहे, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असेल, IUI असेल, सरोगेट मदरहूड असेल, या प्रकारचे बरेच ऑप्शन या कपल पुढे आहेत. द कपल कुड बी असिस्टेड टू हॅव चाइल्ड ऑर चिल्ड्रन थ्रू सर्टन स्पेशल टेक्निक्स कॉमनली नोन ॲज असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरून चाइल्ड मिळवण्यासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरले जातात, ज्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज ART असं म्हटलं जातं. आता या टेक्नॉलॉजीमध्ये येणारे जे पॉईंट्स आहेत ते आज आपण स्टडी करणार आहे या लेक्चरमध्ये. तर पहिला जो पॉईंट आहे तो आहे IVF, विच इज कॉल्ड ॲज इन विट्रो फर्टिलायझेशन. इट इज अ प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन वेअर ॲन एग इज combined with sperm outside the body in a test tube or glass plate to form a zygote under stimulated condition, sterile condition in the laboratory. The zygote or early embryos with up to 8 blastomeres could be then transferred into the fallopian tube for further development. इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशनची प्रोसेस केली जाते टेस्ट ट्यूबमध्ये किंवा ग्लास प्लेट्समध्ये, आणि झायगोट तयार केला जातो. तो 8 सेलपर्यंत वाढवला जातो आणि मग तो फिमेलच्या फॅलोपियन ट्यूब्समध्ये सोडला जातो पुढच्या डेव्हलपमेंटसाठी. सेकंड जो टाईप आहे तो आहे झिप्ट, झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. ZIPT is an infertility treatment used where there is a blockage in the fallopian tubes which prevents the fertilization of eggs by sperm. In this method, egg is removed from woman's ovary. Fertilization of the eggs with sperms is brought about outside the body under sterile conditions to form zygote by the process called in vitro fertilization. The zygote is then transferred to fallopian tubes for further development. It is similar like that of the IVF, but in this process, the female get affected by the blockage in the fallopian tubes. Then this type of treatment become used, which is called as zygote intrafallopian transfer. नेक्स्ट आहे गिफ्ट गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. ट्रान्सफर ऑफ an ovum collected from a donor into the fallopian tube of another female who can provide a suitable environment for its fertilization and development. This technique called gamete intrafallopian transfer has been developed for the cases in which only the entrance of the oviduct or the upper segment of the oviduct is blockage. In this procedure, ova and sperm are directly injected into regions of the oviduct where fertilization produces a blastocyst which enters the uterus via the normal route. Gift has a success rate of about 30%. हे जे गिफ्ट हा जो प्रकार आहे गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर, याच्यामध्ये काय होतं, काही फिमेल्समध्ये फक्त ओव्हिडक्ट हा जो एंट्रन्सचा पॉईंट आहे तिथं जर ब्लॉकेजेस असतील तर या प्रकारची ट्रीटमेंट त्यांच्यामध्ये वापरली जाते. या फिमेल्समध्ये काय केलं जातं तर ओहम किंवा झायगोट जो आहे, ओहम झायगोट प्रिपेअर करण्यापूर्वी ओहम आणि स्पर्म जे आहे ते ट्यूब्समध्ये सोडलं जातं फॅलोपियन ट्यूब्समध्ये, आणि तिथं फर्टिलायझेशनची प्रोसेस होत असते आणि मग पुढची डेव्हलपमेंट होत असते. याचा सक्सेस रेट 30% आहे. नेक्स्ट आहे ICSI इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. इन दिस प्रोसेस it is an in vitro fertilization procedure in which a single sperm cell is injected directly into cytoplasm of an ovum in the laboratory. Here the sperm has to naturally penetrated the egg. या प्रोसेसमध्ये स्पर्म नॅचरली फर्टिलाइज करण्यासाठी ओहमच्या सायटोप्लाझममध्ये स्पर्म डायरेक्ट इंजेक्ट केला जातो, एक स्पर्म सेल. या प्रोसेसला ICSI असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे
AI, that is nothing but the artificial insemination. In some infertility cases, the male partner is unable to inseminate the female due to a very low sperm count. This problem can be solved by artificial insemination. In this technique, the sperm are collected from the male and artificially introduced into the cervix of female for the purpose of achieving a pregnancy through in vivo fertilization inside the body. In this process, only sperms get injected into the cervix of the female. That's why it is called as artificial insemination. Next, IUI, intrauterine insemination. In this process, in this technique, the process is somewhat like that of the artificial insemination. The only difference is that the sperms are introduced into the uterine cavity instead of cervix. In this process, the sperm get injected or directly into the uterine cavity. It does not injected into the cervix. That's why it is called as IUI, intrauterine insemination. Next point, that is the sperm bank or semen bank. A sperm bank or semen bank is a place which collects, stores and provides human sperms or semen. The semen is provided by healthy males called sperm donors. The sperms are stored in sperm bank by cryopreservation method at low temperature. Here, in the sperm bank, the sperm or semen becomes stored, which is donated by the sperm donors, and this become preserved by the process which is called as cryopreservation method. And the last point in the topic, that is the adoption. Adoption is a legal process by which a couple or a single parent gets legal rights, privileges and responsibilities that are associated to a biological child for the upbringing of the adopted child. ही लीगल प्रोसेस आहे. याच्यामध्ये दत्तक घेतलं जातं एक मूल. दोन कपलमध्ये घेतात किंवा एकटा सिंगल पॅरेंट जरी असेल तोही घेऊ शकतो दत्तक मूल. तो घेतल्यानंतर त्याचे लीगल राईट्स सगळे, प्रिव्हिलेजेस आणि रिस्पॉन्सिबिलिटीज त्या पालकांवरती येतात. या प्रोसेसला अडॉप्शन असं म्हटलं जातं. अँड अडॉप्टिव्ह पॅरेंट्स शुड बी मेडिकली फिट अँड फायनान्शियली एबल टू टेक केअर ऑफ द अडॉप्टेड चाइल्ड. अ पर्सन विशिंग टू अडॉप्ट a child must be at least 21 years old, but there is no legal upper age limit for adoption. ॲडॉप्शनसाठी लिगल एज 21 इयर्स असलं पाहिजे चाइल्डचं, दत्तक घेणार आहेत त्या मुलाचं. आणि पॅरेंट्स जे आहेत, जे दत्तक घेणार आहेत, अडॉप्टिव्ह पॅरेंट्स जे आहेत, त्या पॅरेंट्सकडं प्रॉपर अमाऊंटमध्ये फायनान्शियल एबल असले पाहिजेत, ते मेडिकली फिट पाहिजेत, तर ते एखादं मूल दत्तक घेऊ शकतात. जर वरच्या ज्या सगळ्या प्रोसेसेस आहेत, या प्रोसेसेस वापरूनही एखाद्या कपलला जर चाइल्ड झालं नाही, तर हा शेवटचा ऑप्शन असतो, ज्याला अडॉप्शन किंवा दत्तक घेणं असं म्हटलं जातं. या लेक्चरमध्ये आपला हा टॉपिक संपलेला आहे, रिप्रोडक्शन इन हायर अँड लोअर ॲनिमल्स. या लेक्चरमध्ये आपण इनफर्टिलिटी अँड सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस या 2 पॉईंट्सविषयी स्टडी केलेला आहे. तर या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतो आहे. थँक्यू.